की स्टीम पॉवर प्लांट एक कन्झ्युम केलं आहे किती 18,000 ही पॉवर प्लांट कन्झ्युम करतो kg पर हर. कॅलोरिफिक व्हॅल्यू किती दिली 15,000 दिली. कॅलोरिफिक व्हॅल्यू किती 15,000 दिली आहे आणि कन्झ्युम किती करतं 18,000. हे एका तासामध्ये 18,000 कन्झ्युम करतं. ओके, तर त्याची रॅनकाईन इफिशियन्सी किती 32% आहे आणि जी जनरेटर इफिशियन्सी ती 92% दिली. आपल्याला काय करायचं आहे मेकॅनिकल पॉवर आउटपुट आणि इलेक्ट्रिकल आउटपुट करायचं आहे आणि हिट रेट काढायचा आहे. हिट रेट काढायचा प्लॅनचा आणि ओव्हरऑल इफिशियन्सी. ओके, तर आपण पहिल्यांदा पॉवर कंझप्शन काढून घेतो. पहिल्यांदा पॉवर कंझप्शन काढतो. पॉवर कंझप्शन इज इक्वल टू किती आहे 18,000. ऑलरेडी हे 18,000 ते दिले ते एका तासात दिलं आहे, पण आपल्याला माहिती आहे ती एका तासात किती असते 3,600 सेकंद असते. त्याच्यामुळे आपण 3,600 ने त्याला डिवाईड करू म्हणजे किती 5 kg पर सेकंद. 5 kg पर सेकंद हे एका सेकंदाला 5 kg कन्झ्युम होतं. ओके, त्यानंतर आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू पाहिले. कॅलोरिफिक व्हॅल्यू जी आहे ऑलरेडी याच्यामध्ये गिवन आहे ती किती आहे 15,000 किलोजूल पर kg. 15,000 किलोजूल पर kg. ओके, आता काय काढू रेट ऑफ इनपुट काढू की ज्या पॉवर प्लांट आहे त्याला किती रेट ऑफ हीट इनपुट किती भेटतो. रेट ऑफ हीट इनपुट टू द पॉवर प्लांट. रेट ऑफ हीट इनपुट टू द पॉवर प्लांट. पॉवर प्लांटला किती हीट इनपुट भेटतं म्हणजे पॉवर प्लांटला हीट किती भेटते ती कशी निघेल की डाय दोघांचा मल्टिप्लाय करू. याला MFने शो करत्या आणि याला आपण CVने शो करू. तर रेट ऑफ इनपुट याला QIने शो करत्या. त्या की दोघांचं मल्टिप्लाय केलं MF इंटू CV म्हणजे काय 5 इंटू 15,000. ओके, तर किती येईल मग 75,000 याच्यामध्ये किलोजूल पर QW. ओके, हे काय आलं आपला हीट इनपुट आला. एवढी हीट आहे ना आपण इनपुटला देतो म्हणजे पॉवर प्लांटला एवढी हीट देतो. आता काय की गिवनमध्ये काय दिलं आहे आपल्याला तर रॅनकाईन इफिशियन्सी दिली आहे येणार ती किती आहे 32% आहे. जर आपण 32%ला हे केलं सिम्प्लिफाय जर केलं तर किती येईन ते तर ती येईन 0.32. त्यानंतर की जनरेटर इफिशियन्सी दिली आहे. जनरेटर इफिशियन्सी किती दिली आहे 92% म्हणजे किती येईल 0.92. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर आपल्याला आता फाइंड करायचं आहे मेकॅनिकल पॉवर आउटपुट म्हणजे शाफ्टला किती आउटपुट भेटतो तो फाइंड करायचा. टू फाइंड मेकॅनिकल पॉवर आउटपुट आणि तो किती आपण रॅनकाईन इफिशियन्सीचं सूत्र पाहिलं ते अशा प्रकारे असतं. रॅनकाईन इफिशियन्सी इज इक्वल टू WS डिवाइड बाय QI किंवा QI कॅपिटल घ्या कसा घ्या तो एकच असतो. आता त्याचं सूत्राला जर आपण मॉडिफाय केलं तर आपल्याला WS भेटेल. WS इज इक्वल टू काय QI म्हणजे जी हीट इनपुट आहे ते इंटू हीट इनपुट इंटू काय की त्या सूत्राला पण जर मॉडिफाय केलं तर काय भेटेल QI इंटू NR म्हणजे रॅनकाईन इफिशियन्सी. तर QI आपल्या किती आला तो 75,000 आला आहे. QI किती आला आहे 75,000 म्हणजे काय की 75,000 इंटू रॅनकाईन इफिशियन्सी किती आहे 0.32. आपण जर कॅल्सीमध्ये पुट केलं तर आपल्याला काय भेटतं 24,000 व्हॅल्यू भेटली. आपल्याला काय भेटलं शाफ्टवर किंवा मेकॅनिकल पॉवर आउटपुट भेटलं. आता आपल्याला फाइंड करायचं इलेक्ट्रिकल पॉवर आउटपुट. इलेक्ट्रिकल पॉवर आउटपुट कसं फाइंड जी जनरेटरची इफिशियन्सी दिली ना जनरेटर इफिशियन्सी इंटू हे जे मेकॅनिकल पॉवर आउटपुट ते WS म्हणजे किती येईल जनरेटर इफिशियन्सी किती 0.92 इंटू WS किती 24,000. जर आपण कॅल्सीमध्ये पुट केलं तर ते उत्तर येतं 22,080 किलोवॅट. 22,080 किलोवॅट एवढं उत्तर येतं. आता आपल्याला करायचं आहे हीट रेट काढायचा आहे. तर हीट रेट इज इक्वल टू काय हीट रेटचं सूत्र आहे हीट सप्लाइड QI टू द डिवायडेड बाय काय असतो इलेक्ट्रिकल आउटपुट. हीट सप्लाइड QI काय भेटला म्हणजे हीट सप्लाइड म्हणजे तो इनपुटच आपला जो हीट इनपुट आहे तो किती 75,000 आहे. 75,000 डिवाइड बाय जर 22,080 केलं कॅल्सीमध्ये ही व्हॅल्यू पुट केली आपल्याला उत्तर काय भेटेल 3.3967 किलोवॅट पर हर असं किलोवॅटच घ्यायचं 3.3967 किलोवॅट. ओके, ही रेट भेटला. आता आपल्याला ओव्हरऑल इफिशियन्सी काढायची. ओव्हरऑल इफिशियन्सी कशी भेटेल दोघांचं फक्त मल्टिप्लाय करावं लागतं. ओव्हरऑल इफिशियन्सी काय भेटेल दोघांना फक्त मल्टिप्लाय करायचा जी जनरेटर इफिशियन्सी इंटू रॅनकाईन इफिशियन्सी म्हणजे की रॅनकाईन इफिशियन्सी इंटू जनरेटर इफिशियन्सी म्हणजे काय की 0.32 इंटू 0.92 0.32 टू
92 ते 0.32 इंटू 92 किती येतं 0.2944. जर त्याला सिम्प्लिफाय केलं तर 29.44%. ही आपली रॅन्क इन इफिशियन्सी आली, सॉरी ओव्हरऑल इफिशियन्सी आली. अशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं.